खूप काव्या खाऊन खाऊन हाय, वेलकम टू अरुणाज ब्लॉग. नमस्कार, मी अरुणा चौधरी. माझ्या या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर महाबळेश्वर मधला काल आमचा पहिला दिवस होता आणि आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही मस्त तयार झालोय आणि आम्ही निघालेलो आहोत ब्रेकफास्टला आणि मग नंतर महाबळेश्वरमध्ये थोडंफार फिरणार आहे. तर हा ड्रेस जो आहे ना, हा मी राजस्थानला घेतला होता आणि तो आता मी घातलाय. अरे फॅन यार फूड पण ट्राय करू शकतो. हा मम्मी माझे केस पण ट्राय केली आणि मी माझे केस पण ट्राय केली आणि ओ तुझे पण होणार. हो, हा, रेडी टू गो. पळालं मग. रियंगा इकडे. तर आता ना आम्ही आलोय छत्रपती प्रताप सिंह वन उद्यान आणि इथे आम्ही गाडी पार्क केली. इथे जागा आहे त्यांची गाडी पार्क करायची आणि प्रतिवाहन 40 रुपये घेतात, 40 रुपीज. मनी माऊ, मनी माऊ, मॉडेल ऑफ द डे. पावसाळ्यात खूप पाणी असणार, हे खूप छान असणार पावसाळ्यात. मम्मी तिकडे बघ काय आहे. तापलेलं असणार ग सोनू, ते पण एवढं नाही का, किती ऊन आहे बाबा. नाही, इकडे ऊन पण आहे. आज संध्याकाळची थंडी वाजते रात्रीची, आता थोडस ऊन आहे आणि दुपारची पण थोडी थोडी. तिकडे तलाव आहे. ये तर इकडे ना हा तलाव आहे
आणि तिथे सुंदर असं मंदिर आहे डोंगराच्या कुशीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोटिंग करायला जायचं. चल बाबा. काय केलं तिने? चला बोटिंगला जायचं. गोला आर्या आरू तिकडे बघा मोठ्या टोप्या. तू काव्या हे पण काढावं लागलं. विहंगा मला मोठी. बघू बघू बाळा. अरे वा. तर गार्डनमध्ये थोडाफार आम्ही फिरलो आणि तिथूनच 2-3 मिनिटाच्या अंतरावरती हे वेण्णा लेक आहे जिथे आम्ही आता बोटिंग करतो आहोत. तर आमच्याकडून 1200 रुपये घेतले या बोटचे. त्यांनी एक अर्धा ते पाऊण तास आम्हाला या बोटिंगमधून फिरवलं. तर महाबळेश्वरमध्ये फिरण्यासारखे खूप ठिकाणं आहेत. तर आम्ही इथे 2च दिवस राहणार आहे आणि शक्यतो आराम करायचा आहे, त्याच्यामुळे खूप जास्त आम्ही नाही फिरणार. तर विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडविक पॉईंट हे असे प्रसिद्ध डोंगरकडे आहेत जिथे पर्यटकांची गर्दी असते. तसेच महाबळेश्वर मंदिर आहे, शिवशंकराचं मंदिर आहे जिथे 5 नद्यांचा उगम झालेला आहे. तर कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गोवित्री अशा 5 नद्या उगम पावतात तिथे ते मंदिर आहे. त्यामुळे प्रसिद्ध आहे महाबळेश्वर जे आहे. आणि स्ट्रॉबेरीसाठी सुद्धा महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. तर दुपारी 12 ते 4 कडकडीत ऊन असतं महाबळेश्वरमध्ये आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त असं वारा, थंडगार वारं वगैरे सुटलेलं असतं, थंडीसुद्धा वाजते. मी नाही येते आतमध्ये. आरू इकडे बघा बाळा. ऐसा नहीं ना, कैसा है ये एसोसिएशन का रेट रहता है. आप कपल भी बैठेंगे ना तो भी 300 है. खाऊन खाऊन विया.
स्ट्रॉबेरीज पण छान लागतात काव्या. लय यम्मी आहे. आणि माझा कॅप पण बॅग. महाबळेश्वरला यायचं आणि स्ट्रॉबेरी खायची नाही किंवा घेऊन जायची नाही असं होऊ शकत नाही. हे बीट आहे का? मुळा, लाल मुळा. बीटरूट आहे. तर आता आम्ही गाडी पार्क केली आणि थोडीफार इथे खरेदी करणार आहे. तर ना आम्ही आता इथे जेवलो आणि थोडीफार आता खरेदी करणार आहे. तर भरपूर ऊन आहे. 4 वाजेपर्यंत ऊन असतं, 12 ते 4. नंतर हळूहळू थंडी वाजायला लागते. आता आम्ही एक स्ट्रॉबेरी हे क्रीम घेणार. एक दोघांमध्ये एक, कारण तुला काल संपलं नाही ना. नाही मी काल पण खाल्लेलं, आता पण खाणार. एवढं होतं. बघू इकडे बघ. अजून आता आम्ही हायटीला आलोय. डायरेक्ट हायटीला चाललोय आणि मग रूमवरती जाऊन आम्ही आराम करणार. तर आमचा हायटी घेऊन झालेला आहे आणि आम्ही इथे थोडंसं गार्डनमध्ये फिरतोय. तर हे जे समोर तुम्हाला रूम दिसत आहेत, ज्याला स्विमिंग पूल गार्डनचा व्ह्यू आहे, तर ते ब्लॉक आहेत जे विलापेक्षा लहान आहेत आणि आम्ही विला बुक केला आहे, त्याच्यामुळे आम्हाला हा व्ह्यू नाही आहे. तर खूप मस्त हॉटेल आहे. यांची सर्विससुद्धा खूप छान आहे. तर आम्ही जे पॅकेज घेतलं त्यामध्ये ब्रेकफास्ट आणि हाय टी कॉम्प्लिमेंटरी होतं आणि इकडचं फूडसुद्धा अतिशय मस्त आहे. बाहेर खायची गरज नाही आहे कारण एवढं उत्तम क्वालिटी आहे फूडची. तर थोडा वेळ आम्ही फिरलो इथे आणि आता निघालो आहोत रूमवरती थोडासा आराम करणार. अंधारात दिसत पण नाहीये. थंडी आहे ना, खूप हवा आणि थंडी. आम्ही थोडा वेळ आराम केला आणि आता जेवायला आलोय. दिसत नाहीये. पानी में देखो क्योंकि ये अभी 15 मिनट के लिए. हेलो हेलो हमारा चालू करो. 55,000 करोड़ किलोमीटर का चीज देखने को मिला. हाँ रवान मैं तो नहीं. मेरे को 31 साल हो गए स्टार के. मला जैकेट घालूशी रवान में मेरा टेलीस्कोप चालू है. कर देना भाई. डिस्काउंट कर देना. डिस्काउंट नहीं होता स्टार. तू काय खाणार?
चला तर मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर या आधीचा जो पहिला दिवस आहे महाबळेश्वरचा त्याचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा महाबळेश्वरमधला दुसरा दिवस हा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.